ब्लॅक अँड व्हाईट टू डिजिटल अशा मधल्या कॅटेगरीतनं जे म्हणतो माझा प्रवास आहे. म्हणजे मी ब्लॅक अँड व्हाईट रोल डेव्हलप प्रिंट केल्यापासून तर आत्ता वायफाय थ्रू आपण विदिन अ सेकंद फोटो पुढे फॉरवर्ड करण्यापर्यंत हा काळ बघितलेला आहे. AI फोटो जरी वापरला ते तुम्ही मॅगझिनसाठी वापरा, साप्ताहिकसाठी वापरा किंवा तुमच्या काय पुरवण्यांसाठी वापरा, पण जिथे थेट तुमचा लोकांशी नाळ जुळली जाते, कनेक्ट होणार आहात तुम्ही, अशा ठिकाणी म्हणजे आपण थोडंसं फसवेगिरी करतो असं मला वाटतं. म्हणजे माझं हे वैयक्तिक मत आहे. अर्थात तुमचा लेआउटसाठी डिझायनिंगसाठी तुम्ही ते AIची मदत घेता, वेल अँड गुड, तुम्हाला वेळ वाचवायचा आहे. पण आपण ज्या बिझनेसमध्ये काम करतो आहे त्याच्या इथिकला धरून ही गोष्ट नाही आहे. नमस्कार. स्विफ्ट टॅक्सी पिक्चर्स प्रस्तुत उत्सव आणि मीच्या या नव्या भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, आपण जेव्हा एखाद्या राजहंसाला जलाशयात विहार करताना पाहतो ना, तेव्हा मन अगदी प्रसन्न होतं. पण आपण विचार केला कधी त्या राजहंसाचं मन कधी प्रसन्न होत असेल? एखाद्या जलाशयात जेव्हा कमलपुष्पांच्या ताटव्यात जेव्हा तो प्रवेशतो आणि मुक्त स्वच्छंद असा विहार करतो ना, तेव्हा त्याचं मन प्रसन्न होतं. सांगण्याचा उद्देश काय आहे? आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव जवळ आलेला आहे आणि या उत्सवात मोठ्या उत्साहाने जनसमुदाय एकत्र येतो आणि त्याला जणू काही एखाद्या जलाशयाचं स्वरूप प्राप्त होतं. त्याचा निर्माता कोण असतो? आपला गणपती बाप्पा. मंडळी, त्याच्या ह्या जलाशयात अनेक विविध प्रकारची कमलपुष्प असतात. म्हणजे मूर्तिकार बंधू असतील, समाजसेवक, स्वयंसेवक, आपले गणेश मंडळांचे कार्यकर्ते, प्रशासकीय शासकीय यंत्रणा असतील, यांच्यात मुक्तपणे आणि स्वच्छंदपणे विहार करतात ते राजहंस. म्हणजे हा आनंद, हा उत्साहांचा जो काही क्षण आहे, हा कॅमेरा टिपणारे आपले छायाचित्रकार बंधू भगिनी. मंडळी, ते हे आनंदाचे क्षण अविस्मरणीय करतातच, त्याच सोबत त्यांनी टिपलेली छायाचित्र, त्या छायाचित्रांच्या पारंब्या ह्या देशविदेशात पसरतात आणि आपली संस्कृती सगळ्यांना माहिती होते. बरोबर ना? ते असतात आपल्या समाजाचा आरसा, ते असतात आपल्या समाजाचा तिसरा डोळा, जे आपली ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे ती लोकांपर्यंत पोहोचवतात. सण उत्सव साजरा कसा करता येतो याचं दृश्य ते लोकांसमोर दाखवतात. तर असेच एक निस्सीम गणेश भक्त आणि सुप्रसिद्ध फोटोग्राफर आज आपल्यासोबत आहेत, ज्यांनी वसा घेतलेला आहे ही संस्कृती जपण्याचा. त्यांनी त्यांची सेवा आपल्या छायाचित्रणातून केलेली आहे, जी आपल्याला दिसून येते. त्यांनी पुढच्या पिढीला हा वसा देण्याचा, सुपूर्त करण्याचा एक ध्यास मणी बाळगलेला आहे. ते सुप्रसिद्ध फोटोग्राफर गजेंद्र कळसकर सर आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार, धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. जय गणेश. जय गणेश. सर, गणेश उत्सव जवळ आलेला आहे, तर ह्या उत्सवाची आतुरता कशी लागलेली आहे? गणपती म्हणाल की आपल्याला त्याच्यातलं जे वैविध्य दिसतं छान, की अनेक बहुरूपी मूर्त्या, मूर्ती कलाकारांचे याच्यात सहभाग असतो आणि यामुळे ह्या उत्सवाला एक उत्तुंग असं छान वातावरण तयार होतं. म्हणजे आत्ता तुम्ही जसं म्हणाला, याची डोळं आणि ह्या डोळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बघताना आपल्याला असं छान ते भावतं. म्हणून गणपतीचं आगमन म्हणजे सगळं आतुरतेने वाट बघत असतात. वा, तुम्ही आज छायाचित्रणाच्या ह्या व्यवसायात आहात, तर एक गणेश भक्त म्हणून आणि एक फोटोग्राफर म्हणून तुमचा गणेशोत्सवाशी बालपणातला जो काही कनेक्ट आहे तो कसा दिसतो तुम्हाला? म्हणजे सगळेजणच आपण लहानपणी जेव्हा गणपती बघतो आणि त्या मूर्तीकडे बघताना असं भारावून जातो. त्याचं जे रूप आहे, गणपतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या मूर्त्या आहेत ते बघताना इतक्या आकर्षक असतात की आपण शाळेतनं जेव्हा दप्तर घेऊन चाललेलो असतो त्या काळात त्या बघताना देखील आपल्याला आपण थबकतो आणि त्या मूर्तींचं निरीक्षण करत असतो.
त्यामुळे हा बाय डिफॉल्ट खूप नॅचरल गणपतीशी आपण कनेक्ट होत असतो आणि त्यामुळे हा उत्साह येतो त्याच्याबरोबर आपण कधी सामावून जातो हे आपल्याला देखील कळत नाही. अगदी. तर त्यामुळे गणपती आणि आपण हा खूप नॅचरल कनेक्ट आहे असं मला वाटतं. वा. तुमचं बालपण शहराच्या बाहेर गेलेलं आहे, म्हणजे एक ग्रामीण भागातलं बालपण तुमचं, आणि आज शहरामध्ये तुम्ही आहात. तर हा जो काही प्रवास आहे त्यातही फोटोग्राफी मार्फत तुम्ही आलेला आहात. हा प्रवास कसा आहे लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा? फोटोग्राफी एक म्हणतो की खूप फॅशन अशा अँगलनी बघत होतो. म्हणजे माझ्या लहानपणी जेव्हा पेपरमध्ये विशेषतः सकाळमध्ये गार्डनवरील बॉम्बे डाईंग वगैरे अशा याचे फोटो यायचे, मॉडेलचे फोटो, आणि ते बघितल्यानंतर असं वाटायचं अरे आपल्यालाही या पद्धतीचे फोटो काढता यायला पाहिजेत. त्यामुळे फोटोग्राफी हा एक म्हणतो ना आपण ध्यास असं ते थोडंसं होतं. त्यामुळे फोटो काढण्यासाठीचं काय काय उद्योग करावे लागतात किंवा ही विद्या आपल्याला यावी यासाठी काय करावं लागतं हे म्हणजे 7वी 8वी नंतरच डोक्यात ते पूर्ण बसलेलं होतं. त्यामुळे डिग्री करताना म्हणजे कुठली तरी एक डिग्री आपल्या हातात पाहिजे. BCom करत असताना मी फोटोग्राफीचा देखील कोर्स हा करत आलो आणि हे करताना फोटोग्राफी शिकत गेलो. कॉलेज म्हणजे डिग्री आणि फोटोग्राफी हे स्किल आत्मसात केलं. त्या उत्सवांशी कनेक्ट कधी झालं? खऱ्या अर्थे सकाळमध्ये मी फोटोग्राफर म्हणून जॉईन झाल्यानंतर लोकसमूहाशी माझी नाळ जुळली गेली. नाहीतर ह्याआधी मी कमर्शियल फोटोग्राफी करत असल्यामुळे मी फक्त छान लाईट, बॅकग्राऊंड आणि सुंदर मॉडेल म्हणजे फोटोग्राफी असं माझ्या डोक्यात फिट्ट होतं. पण जेव्हा सकाळमध्ये मी जॉईन झालो आणि त्यातनं मला कळालं अरे फोटोग्राफी म्हणजे समाजातले हे अगणित चेहरे आहेत, त्यांच्या हालचाली आपण जेव्हा टिपतो ती म्हणजे फोटोग्राफी. फक्त खूप फाईन ट्यून असले म्हणजे गोष्टी फोटोग्राफी होऊ शकत नाही. तर हा आस्पेक्ट जो आहे हे एक वेगळं दृष्टी आहे ती माध्यमामुळे प्राप्त झाली. नाहीतर ह्या गोष्टी आपल्याला चुकूनही आपण बघत नाही. म्हणजे काहीतरी फाईन ट्यून आहे तेच म्हणजे फोटोग्राफी असं ते होतं. तर त्याला ह्यामुळे काय एक वेगळं वळण मिळालं आणि समाजाशी नातं जुळलं गेलं फोटोग्राफीच्या माध्यमातून. एक ह्या काळामध्ये आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन चालेत, त्यामुळे प्रत्येकजण फोटोग्राफर होतोय. एखाद्या क्षण दिसला की टिपायचा असतो प्रत्येकाला. एक काळ होता जेव्हा कॅमेरा सहजगत्या उपलब्ध नव्हता राहत. तर अशा काळात तुम्ही कॅमेरा घेतलात आणि आत्ताचं जे काही सगळं दृश्य समोर उभं राहत आहे, हा कसा फील करता हे सगळं? ब्लॅक अँड व्हाईट टू डिजिटल अशा मधल्या कॅटेगरीतनं जे म्हणतो माझा प्रवास आहे. म्हणजे मी ब्लॅक अँड व्हाईट रोल डेव्हलप प्रिंट केल्यापासून तर आत्ता वायफाय थ्रू आपण विदिन अ सेकंद फोटो पुढे फॉरवर्ड करण्यापर्यंत हा काळ बघितलेला आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीमध्ये तुम्हाला एक स्किल डेव्हलप करायला लागायचं स्वतःमध्ये आणि ते स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्ही फोटोग्राफर म्हणून त्याच्यामध्ये तुमचं काय स्थान निर्माण करू शकत होता. आता डिजिटल क्रांती झाली आहे. कोणीही सहज त्या माध्यमाचा वापर करू शकतो. याचा फायदा असा आहे म्हणजे मी तोटा म्हणणार नाही, कारण याच्यामुळे खूप लोकांचा एक समाजाकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा अँगल तो वेगवेगळा आहे. प्रत्येक गोष्टीकडे बघणं तो डेव्हलप झातो आणि त्याचं ते क्रिएशन आपल्याला पाहायला मिळतं. जसं व्हॉट्सअपवर अनेक तुम्ही कोट्स बघता ते खूप आतनं आलेले असतात लोकांचे आणि ते सहज फॉरवर्ड होत असतात आणि ते वाचताना अरे ही कविता किती छान आहे मनाला भावून जाते आपल्याला. तेच तर म्हणजे तुमचं माध्यमाबद्दलचं असं एक लिमिटेशन राहिलं नाही आहे. मी माझ्या फेसबुकवर माझी कविता लिहू शकतो. मी माझ्या फेसबुकच्या चॅनलवर
एखादी स्टोरी टाकू शकतो किंवा फोटोही टाकू शकतो. म्हणजे एक चौकट जी होती किंवा ह्या पेपरमध्ये छापून आलं तरच मला प्रसिद्धी मिळणार किंवा कुणीतरी मला प्रमोट केलं तरच मी प्रमोट होऊ शकणार. तर हे बॅरिकेड्स आता टोटली तुटलेले आहेत आणि काय ओपन टू स्काय असं आपण जे म्हणू सगळ्यांसाठी हे खुलं झालेलं आहे. म्हणजे त्याच्यात निगेटिव्ह आहे असं वाटत नाही मला. प्रत्येकाने सकारात्मक ऊर्जा घेऊन आपापल्या पद्धतीने त्या क्रिएटिव्हिटीला ह्या निमित्तानं चालना मिळते. क्रिएटिव्हिटीलाही चालना मिळते आणि काहींना व्यक्त होत आहे ते खूप लवकर. उत्सवांच्या काळामध्ये खूप फिरणं होतं ना तुमचं ह्या निमित्तानं, तर त्याची सुरुवात खास उत्सवांसाठी फोटोग्राफीची सुरुवात कधी झाली आणि पहिला उत्सव टिपताना भावना काय होत्या? मी आत्ताही जेव्हा आठवतं की पहिल्यांदा जेव्हा मी गणपती किंवा कुठलाही उत्सव फोटोग्राफीच्या माध्यमातून टिपणार आहे, दहीहंड असो गणपती असो कुठलाही, तुम्ही एक जबाबदार म्हणून जेव्हा तिथे असता त्या घटनेच्या तिथे त्यावेळेला तुम्ही एन्जॉय करू शकत नाही. लता मंगेशकर गाते, तुम्ही सगळेजण त्यावेळेला छान अरे आता मला आशा भोसले गाणार आहे, लता मंगेशकर गाणार आहेत, मला ते ऐकायला मिळणार आहे, यू आर एन्जॉईंग. पण तिथे जे कॅमेरामन फोटोग्राफर जे असतात म्हणजे आता तर तिथे ते तो त्या कामात असतो, त्याला आस्वाद घेता येत नाही. त्याच्या डोक्यात अरे लाईटिंग काय, ॲक्शन काय, ते त्याला कवर करायचं असतं. आणि हे कवर करत असताना त्याच्यात एक थोडासा माइंडसेट वेगळा असतो. ती ही जबाबदारी वेगळी असते आणि जबाबदारी म्हणून काम करणं आणि मजा किंवा एन्जॉय म्हणून काम करणं ह्याच्यात फरक असतो. म्हणजे त्या गोष्टीच्याकडे बघणं, त्यामुळे खूप जबाबदारीने काम करायला लागतं. तो क्षण टिपणं त्यावेळेचा म्हणजे बॉम्बस्फोट असो, क्रिकेटची बॅटिंगच्या वेळेचा जो काय शॉट मारतानाचा असो किंवा आत्ता जे काय भालाफेक वगैरे आहे त्यावेळेला तो अरे कोण भाला फेकतो आहे. म्हणजे क्रिकेटचं मी आता उदाहरण सांगेल. मला क्रिकेटबद्दल फार काही माहिती नाही किंवा इंटरेस्ट नाही स्पोर्टमध्ये. सगळ्यांच्या अंगावर एकसारखे युनिफॉर्म असतो, शूजपासनं तर सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा. तर समजा सचिन तेंडुलकर खेळतो आहे, कॅमेऱ्यात मी फोटो काढतो आहे, ते 100 मीटरवर लांब असतं आणि आता डिजिटलवर तुम्ही बघू शकता. त्या काळात ते बघता येत नव्हतं किंवा मग कळणार कसं अरे हा सचिन आहे काय, हेल्मेट घातलं आहे किंवा कोण तो दुसरा प्लेयर आहे. तर काय लक्षात ठेवायचं, तर त्याच्या हातात बॅट कुठली बाबा, त्याला जो काय दांडा आहे तो लाल कलरचा आहे. आम्ही लिटरली लिहून ठेवायचं की लाल कलर दांडा सचिन तेंडुलकर किंवा रेड शूज याच्या पायातले म्हणजे हा प्लेयर आहे. अशा ज्या गोष्टी आहेत बारीक सारीक म्हणजे नोट्स ज्या रिकग्नाईज करायला लागायच्या. आता डिजिटलमुळे तुम्ही लगेच बघता, फ्रेम नंबर हे लिहून ठेवता आणि किंवा हा प्लेयर आहे किंवा तुम्हाला फेसबुकमुळे काय यूट्यूबमुळे या लोकांचे चेहरे माहिती आहेत. म्हणजे आता रोजच तुम्ही नरेंद्र मोदी बघता किंवा रोजच ते हायलाईट होत असतं. तर ग्रामीण भागातल्या अगदी कुठल्याही खेड्यातल्या मुलाकडे तुम्ही फोटो दाखवला तरी तो सांगेल की नरेंद्र मोदी हे आहेत. पण 20 वर्षापूर्वीची ही परिस्थिती त्या व्यक्ती ही आहे हे माहिती नसायचं, फक्त नाव माहिती असायचं. आणि त्याचा वेगळा परिणाम पण आता लाईव्ह शूटचा काय होतो, बऱ्याच वेळा बातम्या येतात, थोडा अवांतर विषय आहे सांगतो पण रिलेटेड असल्यामुळे, की पूर्वी सभांना गर्दी असायची. ठाकरेंची सभा प्रचंड गर्दी, पवारांची सभा प्रचंड गर्दी आणि लोक उपस्थित असायचे तिथे कार्यक्रमाला. पण आता लाईव्हमुळे काय झालं आहे, घरात बसून मला दिसतं आहे एक सुशिक्षित वर्ग म्हणून किंवा एक क्लास जो आहे तो बाहेर पडत नाही आणि त्याच्यामुळे लाईव्हमुळे गर्दी नसती. लोक बऱ्याच वेळा रिकाम्या खुर्च्या आणि आता बातम्या अशा येतात अरे रिकाम्या खुर्च्या आहेत. पण काळ वेळ स्थळ बदललेलं आहे, याचाही माध्यमांनी थोडासा विचार करायला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी गर्दीची नाळ जोडणं गरजेचं नाही. म्हणजे लाईव्हच्या काळात तर थोडंसं अवांतर बोलतो त्याबद्दल. यातून एक जाणवलं की पूर्वतयारी खूप गरजेची असते. हेच उत्सवांचं जे चित्र आहे, सण उत्सव सोहळे जे काही आहेत आपल्या सगळ्या, यासाठीची पूर्वतयारी काय आहे? म्हणजे आता
फिरणं होत असेल. आता उत्सव हा काय एका दिवसाचा नाही आहे किंवा एका दिवसापुरता मर्यादित नाही आहे, तो 10 दिवसांचा आपला जर गणपतीचा विषय घेतला तर ही जी काही सुरुवात होते उत्सवांना, तर ह्याची पूर्वतयारी तुम्ही कशी करून ठेवता? साधारणतः महिन्याच्या आधीच एक थोडंसं पेपरमध्ये वातावरण जे आहे पब्लिकमध्ये अवेअरनेस म्हणून किंवा एक अरे हा गणपती येतो आहे एक थोडासा प्रोपोगंडा अशा अँगलनी, तर गणपतीची मूर्ती बनवत आहेत, मूर्तीची तयारी चालली. पहिला साधारणतः आम्ही फोटो ते प्रिफेअर करतो की डायरेक्ट अशा रंगवलेल्या मूर्त्या आल्या मार्केटमध्ये हे करत नाही. प्रत्येक गोष्टीला एक स्टेप्स असते शून्यातून. हां, तर त्यामुळे आणि आम्हालाही दिवस भरवायचे असतात त्यामुळे रोज पेपरमध्ये काहीतरी द्यायचं असतं. त्या अनुषंगाने देखील किंवा पहिलं महिना दिवस 15 दिवस आधी मूर्तीची तयारी चालू आहे. मग ती रॉ मूर्ती, त्याच्यानंतर ती रंगवतात ते असे एक तो एक फोटो म्हणजे ह्या स्टेप सांगतो. आणि मग तिसरी स्टेप मार्केटला विकायला आलेल्या आहेत. चौथी स्टेप पुढे किंवा घरगुती हे मंडळाची लोकं आहेत त्या मूर्त्या खरेदी करतात ते. आणि शेवटच्या दिवशी जेव्हा विक्री चालू आहे तर ते घरगुती जे आहेत पारिवारिक लोकं आहेत त्या मूर्त्या घेऊन जातानाचं जे काही वातावरण असेल ते अशा ह्या वेगवेगळ्या स्टेपची सांगड घालावी लागते की जेणेकरून आमचाही पेपरला रोज काही ना काही बातम्या म्हणजे आपल्या शुद्ध अगदी बोलायचं खुराक जे आहे आपल्याला मिळतं त्यातनं. अशा ह्या सगळा पूर्वविचार करून प्रत्येक गोष्ट करावी लागते. वा वा, काळ बदलला काळ. तशी ही पूर्वतयारीची एक पद्धत पण बदलली असेल. म्हणजे मग आपण एक काही गप्पा आधी मारत होतो त्यावेळी त्या गप्पांमधून मला जाणवलं की खूप कष्ट असायचं पूर्वी, तर ते पूर्वीचे कष्ट थोडे ऐकायला आवडते. कष्ट म्हणजे आत्ता आपल्याला काय तू मगाशी म्हणा की चॅनलवर यूट्यूबवर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी कळतात. पण पूर्वी म्हणजे 20-15 वर्षापूर्वी साधारणतः आपल्याला गुगल मावशी वगैरे अशा नव्हत्या. त्यामुळे काही गोष्टी असेल ते आपल्याला स्वतः म्हणजे त्या बातमी काढणं, लोकांशी बोलणं, इंटरॅक्ट होणं, माहिती मिळवणं ह्या गोष्टी कराव्या लागायच्या. अगदी मी सकाळला जॉईन व्हायच्या वेळेला पहिल्या वर्षाचा गणपती कवर करताना माझ्या नावाने लिहिलं होतं मूर्ती बनवतानाचा फोटो हवा आहे. आणि मी इथं गावाकडण्याला आलेलो, पुण्यात कुठेही मूर्त्या बनवतात हे मला माहिती नव्हतं. आणि तो पूर्ण दिवस मी शहरभर हिंडत होतो, लोकांना विचारत होतो. अनेक लोकांना ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. आणि मग नंतर कुठेतरी कळलं अरे हे काय इथे बनवतात ते. म्हणजे एका साध्या फोटोसाठी माझा पूर्ण दिवस गेला. आणि नंतर 4 नंतर दुपारच्या मला मूर्ती बनवणाराचा फोटो मिळाला. म्हणजे एका सिंपल वाटणाऱ्या गोष्टीसाठी आपल्याला किती मेहनत घ्यावी लागती हे किंवा बातमीसाठी किती मेहनत घ्यावी लागणार आहे हे तो शिकवण होती त्या काळातली पहिली. वा, ह्या तंत्रज्ञानात अनेक बदल झालेले आहेत. ते बदल तर तुम्ही अनुभवलेलेच आहेत वेगवेगळ्या टप्प्यावर आणि ते स्वीकारले आहेत. आत्ता सध्या वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा बघतो की एखादा फोटो, पण बातमी वाचताना एक फोटो असतो आणि बाजूला AI इमेज असं लिहिलेलं असतं. तर हा जो काही बदल आहे तर एक फोटोग्राफर म्हणून कसा दिसतो तुम्हाला? बेसिक घटना घडणं आणि घडून आणणं यातला जो फरक आहे तो तिथे जाणवतो. कारण आपण मॅगझिन छापत नाही, दैनिक छापतो. दैनिकातल्या येणाऱ्या बातम्या, फोटो जे आहेत ते रिलिव्हेंट असावे त्याच्या विषयानुसार असं मला वाटतं. कारण AI फोटो जरी वापरला ते तुम्ही मॅगझिनसाठी वापरा, साप्ताहिकसाठी वापरा किंवा तुमच्या काही पुरवण्यांसाठी वापरा, पण जिथे थेट तुमचा लोकांशी नाळ जुळली जाते, कनेक्ट होणार आहात तुम्ही, अशा ठिकाणी म्हणजे आपण थोडंसं फसवेगिरी करतो असं मला वाटतं. म्हणजे माझं हे वैयक्तिक मत आहे. अर्थात तुमचा लेआउटसाठी, डिझायनिंगसाठी तुम्ही ते AIची मदत घेता, वेल अँड गुड, तुम्हाला वेळ वाचवायचा आहे. पण आपण ज्या बिझनेसमध्ये काम करतो आहे त्याच्या इथिकला धरून ही गोष्ट नाही आहे. तेच तर तुम्ही काय साप्ताहिक वगैरेच्यासाठी ह्या गोष्टी करत असेल तर चालू शकतं. दैनिकांनी ह्या गोष्टी करू नये असं माझं पर्सनली मत आहे. एक
उत्सव म्हटलं की ही सगळी गर्दी येते. पुण्याचाच विचार केला आपण तर सगळा जनसमुदाय असतो. ह्या गर्दीत सामान्य नागरिकांना काही गोष्टी दिसत नाहीत, पण त्या एक छायाचित्रकार बरोबर त्याच्या नजरेस त्या पडतात आणि तो ते क्लिक करतो, ते दृश्य त्याच्या कॅमेऱ्यात कैद करतो. तर ह्या भावना कशा असतात आणि हे कसं म्हणजे जमतं कसं? तुम्ही जेव्हा इव्हेंट एखादा कवर करायला जाता ना, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, मी मगाशी म्हणलं की तुम्ही तिथे नसता, तुमचं विश्व काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे मी त्या गर्दीत असलो तरी माझ्या डोक्यात काय, अरे मला फोटो काढायचा आहे, मग मला टॉप अँगल पाहिजे दहीहंडीसाठी किंवा लो अँगल पाहिजे किंवा गणपतीची मूर्ती येते आणि त्याच्या भोवताली गर्दी पाहिजे. पण 2016 नंतरची गर्दी आणि आधीच्या गर्दीमधला फरकही मला टिपायचा आहे. आधीची गर्दी होती, पण आता गर्दीमध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, टॉर्च आहे, बॅकलाईट काय लाईट येतो आहे. तर त्या भावना ज्या आहेत, जनरेशन कसं बदलतं आहे तेही मला टिपता यायला पाहिजे. नाही तर गर्दी फक्त मी प्रत्येक वेळा गर्दीचाच फोटो काढत आलो तर ती गर्दी कशाची आहे आणि काय चाललं आहे हे कळत नसेल तर काय उपयोग नाही. म्हणजे बऱ्याच वेळा मी हल्ली बघतो की अनेक पेपरमध्ये कुठलाही इव्हेंट असला ना की गर्दीचा फोटो असतो, उगाच ड्रोननी वापरला ह्याचा. म्हणजे अरे ती गर्दी कशाची आहे, कोणाच्या लग्नाची आहे का मौतीची आहे का कशाची आहे हे हायलाईट नसेल की त्या गर्दीतले लोकांचे भावभावना काय आहेत त्या दिसत नसतील आणि तुम्ही फक्त लाँग शॉट ड्रोन कॅमेरा वापरून म्हणजे काढलेले फोटो म्हणजे ज्या वेळेला त्याच्या गरज असेल तेव्हा नक्कीच वापरा, पण गरज नसताना उगाच लाँग शॉट वापरू नका. लोकांच्या भावभावनांचा खेळ म्हणजे तुमची फोटोग्राफी किंवा तुमचं प्रेझेंटेशन आहे याचं थोडंसं भान ठेवायला हवं. अगदी. आणि हे सगळं ज्यावेळी तुम्ही कॅप्चर करता तर आणि पुढे ते प्रसिद्ध होतात कुठल्याही माध्यमातून, हे ज्यावेळी कॅप्चर करत असतात काही मोमेंट्स तुम्ही, तर त्यावेळी एक भान ठेवणं फार गरजेचं असेल. कारण आजकाल जे काही समाजाचा एक बाजू झाली, त्यात काही समाजकंटक लोक आहेत किंवा अतिहुशार महाभाग आहेत की जे एका छोट्या गोष्टीतून त्याचा एक वेगळाच अर्थ काढतात आणि भरकटवतात सगळ्यांना. म्हणजे अगदी ह्या विषयाला अनुसरून एक उदाहरण सांगतो मी की हल्ली काय मोबाईल आपल्या हातात आहे किंवा आपल्याला फोटो काढता येतं ते याचा म्हणून काही फोटो काढणं हे चुकीचं आहे. अगदी गणपतीच्याच रिलेटेड उदाहरण देतो मी की लोक पोलीस रात्री झोपलेत बसलेत असं फोटो काढतात, पण तो पोलीस शेवटी माणूस आहे खाकी वर्दीवाला, तो किती तास तिथे ड्युटी करतो, तो कुठनं आलेला असतात. हे बरेचसे पोलीस हे ग्रामीण भागातून आलेले असतात, त्यांना पुण्यातली माहिती नसते, त्यांना काय खायला मिळतं कसे खातात. म्हणजे फोटो आम्ही टिपलेले आहेत त्या लिटरली रस्त्याच्या नळ जे आहेत त्याला बाटल्या लावून ते पाणी पितात. म्हणजे त्यांना खायला मिळतं नाही मिळतं आपण उत्साहात असतो. म्हणजे जसे फोटोग्राफर आणि पोलीस किंवा हे यांच्याकडे समाजाचं लक्ष नसतं किंवा ते त्यांच्या धुंदीत असतात. आता हा माणूस इतक्या वेळ काय खाल्लं आहे पिल्लं माहिती नाही, किती तास ड्युटी केली माहिती नाही, तो बिचारा डुलकी घेतली झोपली आणि कोणतरी माध्यमातला प्रतिनिधी असेल किंवा कोणतरी हौशी कलाकार त्याचा फोटो काढतो, बघा पोलीस झोपलेले आहेत. तर मगाशी मी म्हणालो स्थळ काळ वेळ याचं भान ठेवा. व्यक्ती कोण आहे, घटना काय घडती आणि तुम्ही काय त्याच्या रिलिव्हेंट आहे मग ते प्रसिद्ध करा. उगाच मला वाटलं म्हणून मी फोटो काढणं आणि त्याच्या मागे काहीतरी वेगळी कॅप्शन देऊन त्याचा नको तो अपप्रचार करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे माध्यमाचा गैरवापर कुणी करू नये याचा वैयक्तिक भान ठेवणं गरजेचं आहे. अगदीच. नक्कीच सगळ्यांनी हे भान ठेवलं पाहिजे आणि होतील काही बदल, आमूलाग्र बदल घडतील समाजात. काही लोकांना म्हणजे पुणे शहराच्या बाहेर असणारे काही लोक आहेत ज्यांना नाही जमत काही कारणाने गणेशोत्सव किंवा इतर उत्सव आणि त्याचं स्वरूप बघता येत नाही. त्यांच्यासाठी हा तुमचं जे की फोटोग्राफी असेल त्यातूनच किंवा वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणारे जे फोटो आहेत यातूनच गणेशोत्सव त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तर ती भावना म्हणजे कधी असं तुमचा एखादा फोटो प्रसिद्ध झाला आहे आणि ज्याने कधी उत्सव बघितलेला नाही आहे याची देही याच्या डोळा असा आणि त्याने कधी भावना व्यक्त केल्यात का, असा काही अनुभव आहे का तुमचा?
मी एकदा ट्रेकला गेलो होतो अगदी दुर्मिळ भागात, डोंगरवाडी म्हणून आपला जो आहे त्या भागामध्ये. तर सकाळीच गेलेलो होतो. त्या काळात युवा सकाळ सकाळ असं ते आमचं पेपर असायचे, जाहिराती नसायच्या मुख्य म्हणजे. त्यामुळं पेपरमध्ये जे फोटो यायचे ते 8 कॉलम 6 कॉलम असे मोठे फोटो असायचे. तर आम्ही ज्या चहावाल्याच्या इथे थांबलो होतो टपरीवर, तिथं भेळ आणि ते त्याच्याकडं होतं. तर टिपिकल ते मुळबोण्यांचे हे असतं ना आपलं काचेचं लावलेलं, हां, तर त्याच्या इथे ते 2-4 ते माझेच कटिंग त्यांनी लावलेले होते वेगवेगळे फोटो. कारण त्या काळात फोटो वेगळ्या पद्धतीचे आणि मोठे फोटो असे ते छापून यायचे. तर ते त्यांनी लावलेलं होतं असं तिथे. आणि बघितलं, अरे म्हणजे सगळे माझ्याच बायलाईन दिसतात ते वगैरे वगैरे. मग त्या माणसाला विचारलं मी, म्हणजे माझ्याच दुसऱ्या मित्राने, अहो हे का ठेवलं आहे तुम्ही? त्याच्यात ते गणपतीचा देखील युवा सकाळला मोठा फोटो लावलेला होता वातावरणाचं. मग सांगितलं असं फुल गर्दी वगैरे असं, आणि छान दगडूशेठचा मूर्ती पण आतली दिसते. मी थोडासा तो पहाटे काढलेला फोटो होता की ज्याच्यात गर्दी पण दिसते, वातावरण दिसतं, आणि त्या सगळं आरास जी आहे केलेली रथ तो त्याच्यात दिसतो आहे. त्यामुळे त्या माणसाला ते खूप भावलं होतं. आणि सकाळनी देखील त्यावेळेला 8 कॉलम फोटो छापला होता, असा व्यवस्थित मोठा. म्हणजे मूर्ती पण अशी छान व्यवस्थित दिसत होती. आणि त्याच रिलेटेड युवा सकाळमधले भरपूर माझे मॉडेलिंगचे फोटो किंवा असे वेगळे फोटो त्याच्यात त्यांनी कोलाज करून असं ते लावलं होतं. माझ्या मित्राने विचारलं त्याला, अरे हे तुम्ही का ठेवलं आहे? तर मग त्यांनी जेव्हा सांगितलं, एक सकाळमध्ये हे फोटो छापून येतात, गजेंद्र कळसकर म्हणून आहे त्यांचे, आणि ते हे खूप फोटो छान असतात, मला खूप आवडतात. आणि मग त्यांनी आतनं एक फाईल आणली, आणि त्या फाईलमध्ये युवा सकाळमधले त्या काळातले माझे काही मॉडेलचे फोटो म्हणजे ते, किंवा प्रेस अँगलचे फोटो, ते सगळे त्यांनी दाखवले. तोपर्यंत मी काही माझी त्याला ओळख सांगितली नव्हती. सगळं झाल्यानंतर मग माझ्या मित्राने सांगितलं, हे कोण आहेत माहिती आहे का? मग त्याने सांगितलं की हेच ते गजेंद्र कळसकर. तर तो अक्षरशः तो माणूस ज्या पद्धतीने माझ्याकडे बघत होता, अगदी अरे हा कोणतरी वेगळा देवमाणूस भेटल्यासारखा असं त्याला ते वाटत होतं. मग तेव्हा ते मी आत्ता बोलतो तरी असं मला भारावून येतं, छान वाटतं आहे. ह्याच रिलेटेड अजून पिंपरी चिंचवडमधले एक मोठे हॉटेल व्यावसायिक आहेत, तेही माझ्या फोटो नेहमी बघत असतात. आणि त्या काळात मग त्यांनी, म्हणजे आत्ता नंबर वगैरे आपलं आहे, पण त्या काळात सकाळमधनं फोन करून त्यांनी ते नंबर मिळवला आणि मला कनेक्ट झाले ते. आणि नंतर ते बोलत राहायचे माझ्याशी फोनवरनंच. आणि एक दिवस ते मला तुमच्याशी बोलायचं आहे, भेटायचं असं माझ्या खूप मागं लागले. आणि मला मी खूप काय ते असाइनमेंट इकडे तिकडे असल्यामुळे वेळांचं काही गणित जमत नव्हतं. मग एक दिवस त्यांनी मला सांगितलं की आपण भेटूयाच. असं करत बालगंधर्वला भेटायचं ठरलं आमचं. तर त्यानंतर बालगंधर्वला भेटल्यानंतर मी तिथे उभा होतो आणि ते माझ्या आधी आलेले होते. मग ते तिकडे, मी इकडे, असं 10-15 मिनटं होतं. पण ही व्यक्ती ती आहे आणि मी हे आहे त्यांना माहितीच नव्हतं. आणि त्यांना ते सांगितलं होतं की मी इथे असेल. मग मी तिथे जाऊन थांबलो. तर त्यावेळेला त्यांनी असं बघितलं, तर मी आत्ता तरी थोडाफार आहे अजून कावळा होतो म्हणजे. तर ते, अरे गजेंद्र कळसकर तुम्ही आहात का? हे खूपच लहान दिसतं आहे. मला वाटलं कोणतरी मोठी व्यक्ती असेल, 60च्या 50च्या जवळपासची अशी. म्हटलं असं का वाटलं तुम्हाला? नाही म्हणे, तुमचे फोटोग्राफ जे आहेत खूप वेगळे असतात आणि त्यामुळे मला वाटलं कोणतरी सिनियर व्यक्ती असेल असं. त्यातलं म्हणजे एखाद्या तुमच्या म्हणजे सांगायचा मुद्दा की तुमच्या कामाच्या छबीमुळे किंवा एखाद्या तशामुळे लोक तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलला जातो. म्हणजे ही बाप्पाची ऊर्जा आहे असे मला म्हणावं लागेल. वा, हो, कलेची देवता आहे आणि तिचा आशीर्वादाचा हात डोईवर असतोच आणि असलाच पाहिजे. तुम्ही जसं म्हणालात आता की तुमच्या फोटोजवरून लोक ओळखतात किंवा एक व्यक्तिमत्व कसं असेल याचा विचार करतात. फोटोज कशा प्रकारे तुमच्याशी बोलतात? म्हणजे तुम्ही जे फोटोज क्लिक करता त्यानंतर जे तुम्ही फोटोज पुन्हा बघता, तर हे तुमच्याशी कशा प्रकारे बोलतात? तो पूर्वीचा काळ आहे आणि आत्ताचा काळ आहे. फोटो काढताना आहे ना, हे एखादी गोष्ट म्हणजे तू मगाशी म्हणलास की तुम्हाला कसं दिसतं
ते सडनली ना असं वाटतं रस्त्याने जाताना किंवा एखादी ती फ्रेम अशी दिसली ना क्लिक होतं, अरे हां हा फोटो होऊ शकतो बरं का, इथे आपल्याला हा फोटो मिळणार किंवा इथनं आता ह्या येणार आणि असं काहीतरी घडू शकतं असं ते आतनं जाणवतं. किंवा मला एक फोटो या निमित्ताने की एक मुलगा आहे, मोठा मुलगा आहे, 4-5 वर्षाचा, ती आई आहे, तिला 2 मुली आहेत. मुलाला तिने कडेवर घेतलेला आहे, तो साधारणतः काय 5-6 वर्षाचा असेल अशा मुलाला, आणि दोन्ही लहान मुली आहेत त्या 2 वर्षाच्या किंवा असं साधारणतः मागच्या पुढच्या वर्षाच्या असतील. पण फोटो म्हणून जेव्हा फिरताना तो फोटो म्हणून लगेच क्लिक होतो. बघा मुलगा म्हणून ह्याला अंगावर काय खांद्यावर घेतलेलं आहे आणि मुलगी म्हणून त्या, ही सामाजिक भान जे आहे ते तुम्हाला असलं की ॲटोमॅटिकली फोटो आणि विषय मिळत जातात, क्लिक होत जातात. हे या सगळ्या प्रोसेसमध्ये, या फोटोग्राफीच्या प्रवासात सामान्य नागरिकांची वेगवेगळे दृष्टीने तुम्ही सामान्य नागरिकांकडे बघता, ते कॅप्चर करता सगळ्या मोमेंट्स. ह्यात अशी वेळ आली का कधी की सामाजिकदृष्ट्या किंवा सांस्कृतिकदृष्ट्या एक प्रसिद्ध व्यक्ती तुमच्यासमोर आहेत किंवा त्यांचे इव्हेंट, त्यांचे उत्सव तुम्हाला शूट करता आलेत, तर ते अनुभवही ऐकायला आवडते? तसे भरपूर काय प्रसिद्ध लोकांचे जे आहेत, नावाजलेल्या लोकांचे इव्हेंट आणि त्यांच्याशी कनेक्ट होऊन शूट केलेलं आहे. पण मी त्याच्यामध्ये फार कधी रमलो नाही. मला कॉमन मॅन जो आहे की जो काय दुर्लक्षित आहे अशा लोकांवर फोकस करायला, म्हणजे माध्यमाचा फोटोग्राफर म्हणून मला ते आवडतं. म्हणजे फेसबुकला तुम्ही गेला आणि माझ्या काही विषय बघितले, चाइल्ड, सायकल, लाईफ, असे 3-4 विषय आहेत, त्यात ते फोटो दिसतील. कारण कसं आहे, ऐश्वर्या राय आहे ती सुंदरच आहे, ती छान ड्रेपरीमध्येच असणार. म्हणजे अगदी माझ्या भाषेत बोलतो, तिथे कुणी आंधळा गेला तरी त्याचा फोटो छानच मिळणार. आपलं स्किल काय आहे की आपण जे ना पाहे रवी ते पाहे कवी, हे प्रत्येक फोटोग्राफरच्या काय दृष्टीपथात असेल तर नक्की मग त्याला ह्या सगळ्या गोष्टी खूप छान दिसायला लागतात. म्हणजे जिथे मी मगाशी म्हणालो तसं की फाईन ट्यून प्रोडक्ट किंवा मॉडेल असेल तरच फोटो, असं नाही आहे. कॅनव्हास खूप मोठा आहे, त्यामुळे मोठ्या लोकांचे काय इव्हेंट्स कवर करणं आणि त्या ठीक आहे, तो आपला एक कामाचा भाग असतो, संस्थेची एक आपण पत्करलेली जबाबदारी असती म्हणून ते करणं इट्स ओके. पण त्याच्या मागच्या ज्या अनेक स्टोरीज ज्या असतात त्या कनेक्ट होणं आणि त्या क्लिक करणं ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण तिथे आपल्याला इंटरनल त्या दिसायला पाहिजे, त्या जाणवायला पाहिजे, तर ते फोटो मिळतात. कारण इव्हेंट समजा पुरस्कार असेल किंवा आग लागली किंवा वॉटेवर, त्या घटना घडतात आहे, तिथे कुणी गेलं ना, ॲक्सिडेंट झाला आहे तरी तो फोटो मिळणारच 100%. पण तुमचं काम काय आहे किंवा इथे काहीच घटना नाही आहे, इथे काहीच दिसत नाही, अपॉर्च्युनिटी नाही आहे फोटोची, तरी तुम्हाला इथे 10 विषय क्लिक करता यायला पाहिजे वेगवेगळ्या विषयाने, वेगवेगळ्या अँगलने, तर मग तुमचं स्किल जे आहे ते तिथं दिसायला लागतं. काळ बदलतोय तसं बातम्या जाणून घेण्याची माध्यमं पण बदललेली आहेत लोकांची. वर्तमानपत्रांना आता असे दिवस आलेत की पूर्वीचं तुम्ही एक मगाशी उदाहरण सांगितलं की एकाने संग्रह करून ठेवला होता तुमच्या फोटोग्राफ्सचा वर्तमानपत्रात छापून आलेल्या. तर आज हा बदललेला काळ आहे. वर्तमानपत्रांना आज वाचलं की झालं, ते रद्दीत जमा होतं. त्यावेळी काय भावना असतात, आता काय भावना आहेत ज्यावेळी वर्तमानपत्रांना असं स्वरूप आलं या बदलत्या काळात? भावना म्हणजे आता माझ्या ट्रेनिंग काळाचा त्याचा मी खूप चांगला अनुभव घेतला की साप्ताहिक सकाळचं कवर करण्यासाठी म्हणजे जे काय म्हणतो ना आपण फुल्ली डिवोशन असलेलं शूट मी ते त्यावेळेला केलेलं होतं. म्हणजे छान मॉडेल्स, छान आउटिंगला ते गेलेले आहेत, ग्रीनरी, असाच पावसाळी सीझन आहे, त्याचा मी फोटो काढून तो साधारणतः सॅटर्डेला म्हणजे फ्रायडेला सॅटर्डेला मी तो फोटो द्यायचा. तो मंडेला साप्ताहिक सकाळ प्रसिद्ध व्हायचं, असं ते सगळं नॉर्मली सिक्वेन्स असती.
ज्या फोटोवर मी खूप मेहनत घेतलेली होती त्याच्यात फार मी इन्वॉल्व होतो. अरे हा फोटो आपण छान मॉडेल, छान वातावरण, छान सगळं असं. आणि सोमवारी तो अंक मार्केटला आला. बुधवारी माझी साप्ताहिक सुट्टी असायची, तर मी माझ्या घरातली रद्दी द्यायला रद्दीच्या दुकानात गेलो होतो. तर कांट बिलीव, बुधवारी मी रद्दीच्या दुकानात ज्या फोटो मी खूप मेहनत घेऊन काढला होता, खूप त्याच्यात इन्व्हॉल्व होतो, जेव्हा मी बुधवारी काय तो रद्दीच्या दुकानामध्ये साप्ताहिकच्या गठ्ठ्यांमध्ये वरती तो अंक बघितला, तेव्हा थोडंसं मनाला सर्र होऊन गेलं. अरे काय आपण एवढी मेहनत घेतलेला, रद्दीत पण गेला अंक. थोडंसं वाईट वाटलं, पण तो तिथे शिकण्याचा पॉईंट चालू झाला. म्हणजे काय की किती इन्व्हॉल्व व्हायचं, कुठल्या गोष्टीत किती. एक आर्टिस्ट म्हणून काय असतं ते तिथं पाहायला मिळालं की तुम्ही कामाचा आनंद घ्या, तुम्ही त्याच्यात छान जे काय तुमचं वाटतं ते क्रिएटिव्हिटी ती हायलाईट करा आणि तो तिथे सोडून द्या. मग आज लता मंगेशकर इतक्या वर्षानंतरही लोकांच्या डोक्यात आहेत. का? म्हणजे त्या नसतानाही भीमसेन जोशी अजूनही आपल्याला का ऐकावीशी वाटतात. ती कलाकृती त्यांनी वरती नेऊन सोडून दिली, ते त्याच्यात इन्व्हॉल्व नव्हते. अरे काय माझ्या गाण्याची तोडफोड केली वगैरे वगैरे किंवा असं. मग त्यामुळे तिथे जाणवलं की काम करा, कामाचा आनंद घ्या आणि पुढच्या कामाला लागा, थांबू नका. वा, ही शिक त्याच्यात होती. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक कालावधी आहे तिचा आणि ते आपण स्वीकारलं तर मग आपली तरच क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये जागृत राहते. त्याच्यात इन्व्हॉल्व राहिलं तर नवीन क्रिएटिव्हिटीला चालना मिळत नाही. त्याच्यामुळे ते त्याच्यात शिकायला मिळालं, हे संपलं. आता नवीनचा शोध घ्या आणि नवीन गोष्टींसाठी मेहनत घ्या. बदल स्वीकारणं गरजेचं आहे. तसंच आत्ताचा हा काळ बदलतोय आणि ह्या बदलत्या काळात आपल्या उत्सवाचं स्वरूपसुद्धा बदलतं आहे. हा गणेशोत्सवाचं हे जे बदलतं स्वरूप आहे त्याचा ग्राफ कसा दिसतो आणि मग आत्ताचं सद्यस्थितीत कसा तो दिसतोय तुम्हाला? म्हणजे नवीन नवीन माध्यमांमुळे काय झालं आहे की हा जनसमूह एकमेकांशी खूप छान कनेक्ट होत गेला आहे. म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह इफेक्टच जास्त चांगला वाटतो की अनेक लोकांना याच्यामुळे संधी मिळायला लागली. म्हणजे आपण जसं म्हणलं की सेल्फीच्यासाठी तरी किंवा रीलसाठी तरी लोक ढोल ताशा बडवायला यायला लागले किंवा रस्त्यावर सामाजिक काम काहीतरी दिखाव्यासाठी तरी करावं लागलं. तो हा कनेक्ट त्यामुळे वाढत चाललेला आहे. म्हणजे आपण त्याचा पॉझिटिव्ह अर्थ घेऊन पुढे जाऊया. कारण कसं आहे की हा लोक उत्सव आहे. लोक एकत्र आली तरच त्या उत्सवाला एक जिवंतपणा येतो आणि थोडंसं प्लस मायनस चालू असतं. सगळ्यांनी सगळी कामं केली तर अवघड होतं. त्याच्यामुळे काम करणारे जरी थोडे असले तरी त्यांना प्रोत्साहन देणारे अधिक असतील तर त्या कामाची गती अजून वाढते. समाज माध्यमं, मीडिया हा आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पण आत्ताचं जे काही आपण बघतो माध्यमं की 24 तासांचं एक चक्र सुरू झालं आहे. 24 तास बातम्यांचं सतत एक चक्र सुरू झालं आहे. तो काळ बदलला आहे. पण एक समाज माध्यमाचा एक प्रतिनिधी म्हणून हे समाज प्रबोधन करणं किती गरजेचं वाटतं आत्ता उत्सवाच्या काळातनं आणि ते कशा पद्धतीने केलं जातं एक फोटोग्राफर म्हणूनही आणि मीडियाचा प्रतिनिधी म्हणून? बेसिक ह्या गोष्टीत कसं आहे की प्रत्येकाला एक स्वतःची एक उपजत जाण पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करताना. कारण आपण कोणाला किती सांगणार याच्यावर काही लिमिट नाही. कारण हा प्रवाह आहे तो वाहतच राहतो आणि तो थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला अजून फाटे फुटतात. त्यामुळे पण मग आता जी काही तरुण पिढी येते फोटोग्राफीच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून, त्यांनी समाज प्रबोधनाचा एक वसा कसा घेतला पाहिजे? काय सल्ला द्याल त्यांच्यासाठी? बेसिक समाजामध्ये ज्या चांगल्या गोष्टी चाललेल्या आहेत म्हणजे त्याला शक्यतो प्रमोट करायचा प्रयत्न करा. म्हणजे आत्ताही तुम्ही ह्या उपक्रमातनं खूप छान उपक्रम करताय की जेणेकरून पडद्यामागचे कलाकार ह्यातनं हायलाईट होतात आहे. किंवा गणपती उत्सव आपल्याला दिसतो आहे, हा उत्सवाचा जो काय रिदम असा वरपर्यंत चालला आहे, पण तो रिदम वरती येण्यासाठी किती जणांचे हात लागले आहेत, त्याचे आस्पेक्ट काय आहेत, कशा पद्धतीने बघितलं जातं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित पुढे गेल्या तर त्याला जे म्हणतो ना बाप्पा पावला असं म्हणावं लागेल.
अगदीच अगदीच. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटोग्राफर्स नाही आणि पत्रकारांनाही सहज लोकांपर्यंत पोहोचता येतं, खरं असं म्हणायला हरकत नाही. लोक या निमित्ताने अपग्रेड होतात. गणेश उत्सवाच्या निमित्ताने जे काय सामाजिक भान ठेवून अनेक जे विषय जे आहेत ते हायलाईट केले जातात, निगेटिव्ह पॉझिटिव्ह ज्या काही गोष्टी असतील त्या, आणि लोकांना जे म्हणतो ना आपण की अपग्रेड करण्यासाठी किंवा सामाजिक भान देण्यासाठी गणेश उत्सव हा खूप छान माध्यम आहे. गणेश उत्सवामुळे समाजातले लोक एकत्र तर येताच, पण या निमित्ताने एक संदेश देखील, जसं आपण जनजागृती म्हणतो किंवा ट्रॅफिकचे नियम पाळा, गुटखा खाऊ नका, यासारख्या माध्यमातून आरास केल्या जातात, प्रदूषण टाळा. हा एक जे म्हणतो ना समाजाला उत्सवाच्या माध्यमातून पुढं घेऊन जाण्याचं काम गणेश उत्सवातनं घडत असतं. अगदीच. आत्ता ज्यावेळी आपण सगळी गर्दी बघतो, एखाद्या मंडपासमोर ज्यावेळी रांग लागलेली असते हजारोच्या संख्येने, पूर्वीचे लोक तुम्हाला दिसायचे की जे अगदी बाप्पाच्या मूर्तीपासून लांब असतील तरी हात जोडून उभे असायचे प्रार्थना करत आणि बाप्पाच्या चरणांशी जाऊन सुद्धा माथा टेकवायचे. तर आता आत्ताची जनरेशन जी की रांगेतनं मोबाईल काढून फोटो कॅप्चर करत असते, बाप्पाच्या चरणांच्या इथे जाऊन सुद्धा सेल्फी घेत असते. ह्या लोकांसाठी उत्सवाचं भान त्यांनी राखणं, परंपरा पाळणं, तर या नागरिकांना तुम्ही काय सल्ला द्याल? इन्व्हॉल्वमेंट लोकांची आहे, नो डाऊट. फक्त थोडंसं जे म्हणतो की तुम्ही स्थळ काळ वेळ याचं भान ठेवा. आणि जर तुम्ही दर्शनाला आला आहात तर तुम्ही त्या बाप्पाशी किंवा त्या घटनेशी एकरूप व्हा. प्रत्येक गोष्ट म्हणजे मी काय करतो, मी कुठे गेलो, मी काय घातलं आहे, मी कसा फिरतो आहे, हे दाखवत बसण्यापेक्षा किंवा जेव्हा वेळेला ते दाखवायचं तेव्हा ते दाखवा, पण निदान समोर तुमच्या स्वयंप्रभू आहे आणि त्याचं दर्शन घ्यायचं सोडून तुम्ही ते कॅमेऱ्यामध्ये माझ्याच मोबाईलमध्ये कसं आहे हे समाजाला दाखवण्यासाठी करतात, हे थोडंसं खटकणारी गोष्ट आहे. सर, ह्या उत्सवाच्या दरम्यान म्हणजे जो काही तुमचा पूर्वीचा काळ होता आणि आत्ताचाही, यात तुम्हाला खास आवडलेली तुमच्या एका आठवणीत असलेली काही मोजकी जी छायाचित्र असतील, म्हणजे मानाच्या गणपतींपासून असेल किंवा अगदी बाकी जो उपनगरांचा एरिया आहे त्यातलेही सार्वजनिक गणपती असतील, तर ह्यातले कोणती कोणती दृश्य जी तुम्हाला अजूनही आठवणीत आहेत? याच्यात अनेक पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी आहेत, पण मी माझ्याकडनं जेव्हा फोटोग्राफी करताना समाजातल्या अगदी खालच्या स्तरापर्यंत कसं आपण पोचू याचा, किंवा ज्यांच्याकडे लोक जात नाही आहेत, फोटोग्राफर किंवा काय बातमीदार पोचत नाही, अशा लोकांना मी शक्यतो हायलाईट केलं. मग असे मी बोलताना बोललो की वडारवाडीतल्या गणपती मंडळाचा फोटो मी जेव्हा छापून आणला की त्यांना ते अनपेक्षितरित्या त्यांचा जेव्हा दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटो दिसला आणि त्यांना जे अरे हा आपलाही फोटो छापून येऊ शकतो, मानाच्या गणपती किंवा ठराविक पेठ्यातलेच गणपती छापताना बाकीचे देखील आपल्यालाही न्याय मिळाला, ही जी भावना आहे ती महत्त्वाची आहे आणि आपण ते शक्यतो त्या पद्धतीने हायलाईट करावं. वा. मी म्हणजे तुमचा एक फोटो प्रसिद्ध झालेला फार की कसबा गणपतीची मिरवणूक आहे आणि तुम्ही टॉप अँगलने तो फोटो काढलेला आहे पालखीतला बाप्पा आणि फुलांची किंवा फुलांच्या पाकळ्यांची उधळण आहे आणि बाजूला गर्दी आहे सगळी. तर ते काढण्यामागे, तो फोटो क्लिक करण्यामागच्या भावना किंवा तो फोटो कसा बोलतो? मी सांगितलं ना, इव्हेंट आपण तिथे कव्हर करत असतो त्यावेळेला काही आपले ऑब्झर्वेशन्स असतात किंवा अरे हे असं घडू शकतं. फिरताना ते लक्षात आलं, अरे इथे काय खूप जणं फुलांच्या टोपल्या घेऊन छानपैकी उभे आहेत आणि हे गॅलरीत आहेत, अर्थात सगळ्यात हे वरती आहेत. मला तर काय ते दिसत नव्हतं, पण दोन मुलं अशी काहीतरी फुलं घेऊन उभी होती त्यावेळेला, म्हणून मी वरती गेलो बघायला. तर ते अख्ख्या दोन्ही बाजूच्या गॅलरीमधनं फुलांच्या पडद्या त्या घेऊन तिथे उभे होते. म्हणजे हे तुमचं इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन असेल तर तुम्हाला तो विषय दिसायला लागतो. आणि गणपतीची मूर्ती ओपन छान पालखी आहे आणि सगळं ते वातावरण आहे, हे फ्रेम माझ्या डोक्यात फिट
बसले किंवा हा ट्राय करायला काय हरकत नाही. मग त्याच्यासाठी जे काय समजा दुसरा मजल्यावर ते सगळे फुलं टाकणार असतील तर मी 3ऱ्या-4थ्या मजल्यावर मला जायचं होतं, पण मला तिथपर्यंत जाता येत नव्हतं. त्याच्याआधीची माझी ती धडपड आणि मग मी काय उलटं-पालटं पत्र्यावर चढून तिथपर्यंत पोचलो आणि तो टॉप अँगल मी मिळवला आणि तो तेव्हा मला काहीतरी आपल्या डोक्यात जी फ्रेम होती ती मिळाली. तो एक आत्मिक आनंद आहे म्हणजे. तर ते फोटोग्राफरला दिसायला लागतं ॲटोमॅटिकली. ह्या भाऊगर्दीमध्ये देखील आपलं वेगळंपण जे आहे ते टिकवायचं असेल तर ही वेगळी दृष्टी ठेवायला लागते. ऑब्झर्वेशन म्हणजे स्ट्रगल करत तुम्ही हे सगळं कॅप्चर करता. स्ट्रगल म्हणजे एन्जॉईंग असं म्हणूया आपण. कारण कसं आहे की काम म्हणून त्याच्याकडे बघितलं तर ते काम वाटायला लागतं, पण आपल्या आवडीचं काम असलं तर ते अजून खूप छान वाटतं आणि तुम्ही किती रिस्क घेऊन काम करता हे तुम्हाला जाणवत नाही. म्हणजे पालखीचे फोटो आम्ही जेव्हा काढतो, म्हणजे आता ड्रोन वगैरे आहे, पण अगदी टॉप अँगलनी फोटो हवा आहे तर हाय टेन्शनच्या वायरवर चढून देखील फोटो काढलेले आहेत. म्हणजे आत्ता जाणवतं अरे आपण किती रिस्क घेतली काम केलेलं आहे ते, असं की त्यावेळेला भान नसतं, पण भान ठेवून काम करा एवढंच सांगेल. वा. उत्सव काळात ह्या बदलांमध्ये अनेक सकारात्मक बदल झालेत. एक उदाहरण द्यायचं तर मागाशी तुम्ही गप्पांमध्ये सांगितलं की आज पथकांमध्ये सुद्धा महिलांचाही एक सहभाग दिसून येतो. एक फोटोग्राफर म्हणून तुम्ही जेव्हा सगळीकडे बघता तर अशाच पद्धतीचे आणखी काही सकारात्मक बदल फोटोग्राफीच्या नजरेतून कसे दिसतात? अगदी आपली विसर्जनाची मिरवणूक असती त्या काळामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की मल्लखांबसारख्या जे आपले पारंपरिक खेळ आहे त्याचाही एक काय देखावा स्वरूपात ते जात असतं. त्या निमित्ताने नव्या पिढीला माहिती होतं की बुवा मल्लखांब नावाचा प्रकार आहे असं. किंवा अंधशाळेची मुलं जी आहेत त्यांचा बँड असतो पथकात, तो तुम्ही बघितला असेल कधी. तर म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत की जो मी म्हणलं ना की वंचित की त्यांना डोळ्यांनी दिसत नाही आहे किंवा काय म्हणतो आपण थोडंसं समाजात रुटीन समाजापेक्षा वेगळे आहेत, अशा लोकांना देखील यात सामावून घेतलं जातं. हा उत्साहाची ऊर्जा आहे. आणि मी मगाशी म्हणालो की जसं की हे दुर्लक्षित लोकांना आपलं हायलाईट करायचं काम आपलं आहे, फोटोग्राफरचं आहे, माध्यमांचं आहे. किंवा ही काय कामायनी संस्थेतली जी मुलं आहेत मतिमंद, अंध वगैरे, अंधशाळेतल्या असतील, तर ही जेव्हा रस्त्यावर हजारोच्या गर्दीमध्ये, लाखोच्या गर्दीमध्ये तिथे आहेत, त्या उत्साहाने बँड वाजवतात ते. तर म्हणजे महापौर हे ते यांचे फोटो सगळेच काढतील किंवा काय नटनाट्या ढोल वाजवत त्यांचे फोटो सगळेच काढतील. आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना हायलाईट करायला पाहिजे. म्हणून म्हणजे मी तरी ह्या फोटो आवर्जून छापून आणतो. किंवा अंधशाळेची मुलं आहेत, कुठली वंचित मुलं काहीतरी एक सामाजिक संदेश देतात प्रदूषणाच्या संदर्भातला वगैरे, ह्यावर हायलाईट ठेवून आपण शक्यतो फोटो. किंवा आता मगाशी सांगितलं की मल्लखांबाचं जो आहे तो ओपन्सला स्पेसमध्ये तुम्ही मल्लखांबचे अख्खं दृश्य ती दाखवतात. त्यानिमित्तानं लोकांना माहिती होतं अरे मल्लखांब नावाचा प्रकार आहे आणि तो अजूनही अस्तित्वात आहे आणि तो पुण्यामध्ये आहे. तर हा जो विविध भाव जे आहेत आपल्याला टिपता यायला पाहिजे आणि त्यांना न्याय देता यायला पाहिजे. अगदीच बारकाईनं सगळीकडे लक्ष असणं गरजेचं आहे. केवळ वेगळं पण असेल त्यातलं ते टिपणं जे महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या भाऊगर्दीमध्ये वेगळं काय आहे हे टिपलं तर त्याला दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये जागा देता आली तरच त्याचा महत्त्व आहे. नाही तर गर्दी 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 मगाशी म्हणलो कशाची कशासाठी काय चाललं आहे कळायला पाहिजे. ह्या उत्सव काळात किंवा पूर्ण वर्षभरातही अनेक उत्सव आपल्याकडे आहेत. तर यात तरुण पिढीला फोटोग्राफीमध्ये कशा संधी आहेत? प्रचंड पोटेन्शियल हल्लीच्या तरुण पिढीमध्ये आहे असं आपण म्हणू. कारण प्रत्येकाच्या हातात माध्यम आलेलं आहे आणि स्वतःचा एक सेल्फ कॉन्फिडन्स जे म्हणतो डिपेन्सी संपलेली आहे. त्याच्यामुळे त्याला वाटलं व मला ह्या विषयावर काम करायचं आहे, तो करू शकतो. म्हणजे आता आपण बघतो की अनेक जण हॉटेलच्या वेगवेगळ्या काय रील्स करून ह्या हॉटेलला जा त्या हॉटेलला जा, तसंच
अनेक जण ह्या देवळात जा, त्या देवळात जा, हे देऊळचं वैशिष्ट्य किंवा तिथलं म्हणजे पुण्यातले अनेक देवळं आहेत, सामाजिक संस्था आहेत, यावर काम करणारी तरुण मुलं आहेत की ते डिवोटिंग त्याच्यात काम करतात, काहीतरी पुण्यातलं वेगळं पण शोधतात किंवा भोवतालचं वेगळं पण शोधतात आणि ते माध्यमांच्या समोर आणतात, स्वतःचं चॅनल चालू करतात. म्हणजे ही पॉझिटिव्ह एनर्जी मुलांमध्ये असतात. उलट त्यांच्याकडनंच खूप काय शिकण्यासारखं आहे. आम्ही तरी एका चौकटीमध्येच जगलो आहे किंवा जगत आलेलो आहोत. पण आत्ताची पिढी जी आहे त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो बहुविविध आहे. तो आय टीमध्ये पण काम करतो, तो ट्रेकिंगला पण जातो, तो बायकर पण असतो, तो स्वतःचा ब्लॉग पण करतो आणि प्लस त्याला काहीतरी असा वेगळा काहीतरी अभ्यास करायचा असतो. म्हणजे तो ऐतिहासिक अभ्यास पण करतो किंवा काय म्हणतो आपण शहराच्या निगडीत गोष्टींच्या देखील त्याला तो ह्या गोष्टी हायलाईट करत असतो आणि या निमित्ताने ह्या गोष्टी समाजापर्यंत पोचल्या जातात, समाजाच्या काय माध्यमांवर त्या बिंबल्या जातात आणि एक त्याच्यामुळे सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होऊन लोक निदान त्या वेगळ्या दृष्टीने त्या विषयाची माहिती घ्यायला सुरुवात करतात. जसं एखादं मी सांगितलं ह्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही मिसळ खा, तर तुम्हाला खायची नसेल तरी तुम्ही जाऊन अरे बघू तर तिकडे ती रील आली होती तसं. किंवा पुण्यातलं एखादं देऊळ आहे त्रिशुंड्या गणपती आणि मग ते कसं ऐतिहासिक आहे, त्याच्यावरच्या मूर्त्या कशा वेगळ्या आहेत, मग त्यातला वेगळंपण काय आहे त्या मूर्त्यांमधलं तिथल्या बाहेरच्या. मग तुम्ही बघितलं तर त्या मूर्त्यांच्या इथे बँडचा जसं युनिफॉर्म जसा असतो त्या युनिफॉर्म त्याच्यावर दिसतो. आपण 10 वेळा तिथं गेलो असेल, बघितलं असेल, पण ते हायलाईट होत नाही. तर हे तुमच्यासारख्या तरुण मुलांनीच कुणीतरी ते टाकलेलं असतं. मग आपणही त्याचा विचार करायला लागतो, अरे काय आहे. मग आपण कोणाकडनं तरी माहिती घेतो. मग त्या फोटोची रिव्हर्स जेव्हा आपण माहिती घेतो मग आपलाही अभ्यास होतो. म्हणजे तरुण मुलं जे आहेत आत्ताची ते खूप सकारात्मक ऊर्जा देणारे आहेत. सर ह्या उत्सव काळादरम्यान तुमच्या नागरिकांकडून आत्ता कार्यकर्ते असतील, सगळे नागरिक असतील आणि येणारी पिढी असेल, तर ह्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? उत्साहात अपेक्षा ह्या साधारणतः की मुलांनी किंवा सगळ्या पिढी जी आहे ते सगळ्यांनी एकत्र येऊन छान समाजासाठी काम करा. आपण पोटार्थी जगतो आणि आता समाजासाठी उतराई होण्याचा आपला एक कधीतरी काळ येतो आयुष्यात. म्हणजे जबाबदारी असते, नोकरी, करिअर याच्या मागे आपण धावत असतो. पण एका विशिष्ट वयानंतर आपल्याला कुठेतरी आता माझं झालेलं आहे, समाजासाठी काहीतरी द्यायचं, तर ही संधी उत्साहामुळे आपल्याला मिळते. तर ती सगळ्यांनी थोडंसं खारीचा वाटा लावला तर एक समाजात चांगल्या प्रकारचा काय मेसेज पुढे पास ऑन होऊ शकतो किंवा समाजातल्या अनेक सुधारणा या निमित्ताने पाहायला मिळतील. अगदीच. तुमच्या मते बाप्पाला आपल्या सगळ्यांकडून काय हवं आहे? एक सामाजिक जाणीव आणि एक छान युवा शक्तीची प्रोत्साहन देणारी, सगळ्यांना एकीची ठेवणारी भावना निर्माण करावी, हे मला वाटतं बाप्पाची देखील इच्छा असेल. वा, अगदीच अगदीच. मंडळी, आपण सरांकडून जाणून घेतलं या गप्पांमधून की त्यांच्या नजरेतला उत्सव काय आहे आणि बाप्पाला नक्की काय हवं आहे. एक फोटोग्राफर म्हणून समाजातले अनेक घटक उत्सव काळात आपल्याला कॅमेराबद्ध करता येतात आणि अनेक नागरिकांपर्यंत पोहोचवता येतात. त्या फोटोग्राफीमधून बोलता येतं. समाजातले अनेक सामाजिक उपक्रमसुद्धा असतील जे सकारात्मक असतील, तेही पोहोचतात लोकांपर्यंत. तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊयात, बांधिलकीने आणि घट्ट एकमेकांना पकडून ठेवूयात आणि समाज प्रबोधन करत राहूयात. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात आणि प्रेक्षकांनाही एक वेगळा दृष्टिकोन समजला. तुम्ही आज वेळात वेळ काढून आल्याबद्दल आमच्या टीमकडून आणि संपूर्ण प्रेक्षकांकडून एक छोटीशी भेट. धन्यवाद. थँक्यू.